मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. शिक्षक भरती 2025 ही पवित्र पोर्टलच्या मार्फत होत आहे. त्यामध्ये तुम्हाला आता प्राधान्यक्रम बरेच जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना जनरेट झालेले आहेत आणि ज्यांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नसतील तर मी काल एक त्यावर सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. त्यांनी काय कृती करावी आणि बरेचसे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सर लॉगिंग होत नाही, ओटीपी येत नाही. तर हा थोडासा नेटचा प्रॉब्लेम असतो, इंटरनेटचा तो प्रॉब्लेम आहे. आणि काय आहे की 1,70,000च्या जवळपास जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. त्यामुळे वेबसाईटवर फार गर्दी होते आणि गर्दी झाल्यामुळे बरेचदा लॉगिंग होत नाही. तर अशा वेळेस आपण जर समजा अर्ली इन द मॉर्निंग किंवा रात्री उशिरा जर आपण लॉगिंग केलं तर निश्चितच तुम्हाला तुमचा ओटीपी सुद्धा येईल आणि तुमचे प्राधान्यक्रम सुद्धा तुम्हाला दिसतील. आजचा आपला विषय आहे की जे शिक्षक उमेदवार ज्यांना TAIT चे गुण कमी आहेत, माझं असं म्हणणं आहे 75 आहेत, 80 आहेत, 85 आहेत, 90 आहेत, 100च्या आतमध्ये आहेत, अशा शिक्षक उमेदवारांनी प्राधान्यक्रम कसे भरायचे. आणि त्यासाठी आपण एक डिजिटल मीटर आहे, त्या डिजिटल मीटरचा वापर करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की प्राधान्यक्रमाच्या भरत असताना तुम्ही कुठली दक्षता घ्यायला पाहिजे किंवा आपण प्राधान्यक्रम जेव्हा भरतोय तेव्हा आपल्या डोक्यामध्ये कुठली तरी एक अशी विशेष पॉलिसी असली पाहिजे. आणि ही पॉलिसी कशी असते तर प्राधान्यक्रम मी जेव्हा भरतोय तेव्हा TAIT चे गुण आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचे आहेत. जेव्हा आपण आपले TAIT चे गुण डोळ्यासमोर ठेवू आणि प्राधान्यक्रम भरू व्यवस्थित, त्यासाठी काही नियम आहेत, ते नियम मी आज तुम्हाला सांगणार आहे. प्राधान्यक्रम भरण्याचे नियम आहेत. त्या नियमाचं जर तुम्ही पालन केलं तर तुमचा जो सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आहे ती बऱ्याच प्रमाणात वाढते. हे आपण लक्षात घ्या. त्यासाठी आपण एक डिजिटल मीटर तयार केलेला आहे, ते मी या स्क्रीनवर शेअर करतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे, याला स्किप करायचं नाही. अगोदर आपण हे जे शिक्षक भरती 2026 तज्ञ मार्गदर्शक एस्टिमेटर आहे, याला आपल्याला अगोदर थोडस नीट समजून घ्यायचं आहे. हे काम कसं करते बघा. हे काम असं करते की इथं तुम्ही तुमचा TAIT चा स्कोअर टाकला, त्याच्यानंतर इथं मार्गदर्शन प्रकार आहेत. म्हणजे याच्यामध्ये जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना हे जे एस्टिमेटर आहे हे मार्गदर्शन करते. मग मार्गदर्शन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार या ड्रॉप डाऊन मेनू मध्ये दिलेले आहेत. उदाहरणार्थ, जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा TAIT चा स्कोअर 75 ते 85च्या दरम्यान आहे, मग त्यांनी प्राधान्यक्रम देण्यासाठी धोरणात्मक जे काही बाजू आहे ती कशी, म्हणजे तिथं तिचा अवलंब कसा करायचा, हा याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मित्र, आपला TAIT चा स्कोअर बाकीच्या उमेदवारांपेक्षा कमी आहे म्हणून त्यावर विचार केल्यापेक्षा आपल्याला जे आहे ते सत्य आहे, त्यामध्ये आता आपल्याला बदल करता येत नाही. फक्त आपल्याला आपल्या धोरणामध्ये बदल करावा लागतो. आणि हे धोरण ठरवत असताना, प्राधान्यक्रम देण्याचं जेव्हा आपण धोरण ठरवतो तेव्हा आपल्याला काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन करावं लागते. आणि हे नियम आपल्याला अवगत करण्यासाठी थोडाफार स्टडी करावा लागतो. थोडा अभ्यास जर आपण केला तर आपले जे सिलेक्शनचे चान्स आहेत ते एखाद्या उमेदवाराला आपल्यापेक्षा जास्त गुण आहेत त्याच्यापेक्षाही आपले चान्स वाढतात. हा या व्हिडिओ मागील मुख्य उद्देश आहे. कारण आता असं म्हणू आपण, अभी नाही तो फिर कभी नाही. कारण भरपूर जागा आहेत, त्यामुळे आपण थोडीशी दक्षता पाळायला
पाहिजे, आपण अभ्यास करायला पाहिजे. पुढे आपण याच्यामध्ये हे जे लाईव्ह एस्टिमेटर आहे याच्यामध्ये पुढे काय दिलेलं आहे आणखी आपल्याला इथं म्हणजे पर्याय निवडायचा आहे. पर्याय निवडला की हा जो इथं बॉक्स आहे, मला हा व्हाईट बॉक्स दिसतो, या बॉक्स मध्ये हे लाईव्ह एस्टिमेटर तुम्हाला काही नियम सांगते. प्राधान्यक्रम देण्याच्या बाबतीत तुम्हाला नियम सांगते. प्राधान्यक्रम देत असताना एक धोरणात्मक आपल्याला पॉलिसी इथं ऍडप्ट करायची आहे. ती पॉलिसी काय आहे ते या बॉक्स मध्ये हे मीटर सांगते. आणि ते जर आपण समजा आचरणात आणले नियम आणि आपण जर प्राधान्यक्रम दिले तर तुम्हाला मी निश्चित असं सांगू शकतो की तुमची जी सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आहे ती इतर उमेदवारांच्या तुलनेत वाढू शकते. मग आता आपल्याला बघायचं आहे की हे जे एस्टिमेटर आहे हे कशा प्रकारे कार्य करते. तर आपण इथं तुमचा TAIT चा स्कोअर इथं आपल्याला प्रविष्ट करायचा आहे, म्हणजे आपल्याला तो टाकायचा. मग आता मी असं गृहीत धरतो की एखादे जे काही शिक्षक उमेदवार आहे फार जास्त स्कोअर असेल तर त्याविषयी मार्गदर्शन करण्यात काही अर्थ नाही. पण ज्यांचा स्कोअर कमी आहे त्यांच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करावं लागते. त्यांनी थोडीशी ही पद्धत जर समजून घेतली तर त्यांचा सिलेक्शनची जी काही प्रोबॅबिलिटी आहे ते निश्चित वाढते. समजा एखादे शिक्षक उमेदवार आहेत आणि त्यांचा स्कोअर मी कमी घेतोय, 77 आहे असं मी गृहीत धरतोय. आपल्याला काय गृहीत धरायचं आहे, 77 त्यांचा स्कोअर आहे. तुम्ही 77 घ्या, 74 घ्या, 75 घ्या, कुठलाही तुम्ही स्कोअर घेऊ शकता आणि या लाईव्ह एस्टिमेटर मध्ये आपल्याला तो टाकायचा आहे. मग त्याला अनुसरून तुम्ही प्राधान्यक्रम कसे द्यायचे याचे नियम हे एस्टिमेटर तयार करते. ते कशा प्रकारे करते, डिजिटल आहे मित्र, त्यामुळे याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. बघा आता याच्यामधला आपल्याला पर्याय निवडायचा आहे. सध्या कृपया एक पर्याय निवडायचा आहे. कमी गुण आहेत 70 ते 85, पण धोरणात्मक निवड. याचं असं म्हणणं आहे की तुम्हाला TAIT चे गुण कमी आहेत, 70 ते 85 आहेत, एवढेच आपण गृहीत धरले तर प्राधान्यक्रमाची जी काही निवड आहे त्यासाठी तुम्हाला एक धोरणात्मक पॉलिसी ऍडप्ट करायची. ती पॉलिसी काय आहे तर ते पॉलिसी आपलं ही एस्टिमेटर सांगते. बघा सध्या तुम्हाला असं दिसेल की मी काहीच निवड केली नाही, त्यामुळे हा जो बॉक्स आहे हा एकदम तुम्ही जर बघितलं इथं तर व्हाईट आहे. बघा इथं काहीच नाही याच्यामध्ये बॉक्समध्ये. पण मी जसं याच्यामध्ये या ड्रॉपडाऊन मधून एखादा मेनू सिलेक्ट करणार आहे तसे इथं सर्व नियम त्या बाबतीतले कोणते पथ्य आपल्या शिक्षक उमेदवारांनी पाडावे ते हे आपलं लाईव्ह एस्टिमेटर सांगते. बघ हे आलेले आहेत नियम. कमी गुण आहेत 70 ते 85 आहे, मग धोरणात्मक निवड. आपल्याला एक धोरणात्मक प्राधान्यक्रम देण्याची पॉलिसी ठरवायची आहे. ती पॉलिसी त्यांनी इथं दिलेली आहे. या पॉलिसीवर आता आपल्याला स्टडी करायचं. या पॉलिसीचा मित्र आपल्याला अभ्यास करायचा आहे. या पॉलिसीचा अभ्यास केला आपण की आपली जी सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आहे, आपलं निवड यादीमध्ये नाव येण्याचं जे काही शक्यता आहे ती फार वाढते. हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते, मी सांगत नाही. कमी गुण आहेत 70 ते 85 असलेल्या उमेदवारांसाठी सविस्तर धोरण ठरवलेलं आहे. आणि हे धोरण काय आहे, हे धोरण आता आपल्याला बघायचं आहे आणि याच्या मुद्द्यावर चर्चा करायची. याने ठळक पॉइंट दिलेले आहेत, पण या एका मुद्द्यावर आपण एक व्हिडिओ बनवू शकतो. इतकं याच्यामध्ये डेपनेस आहे की आपण लक्षात घ्या. पसंतीक्रम प्रिफरन्स व्यूहरचना करायची आहे तुम्हाला. पहिला याचा असा पॉइंट आहे की यांचं असं म्हणणं आहे की पसंतीक्रम देणं म्हणजे चेकबॉक्स मध्ये क्लिक करणं 1 2 3 एवढाच याचा उद्देश नाही. पसंतीक्रम देण्यामागं फार मोठा अभ्यास आपल्या शिक्षक उमेदवारांना करावा लागतो. त्याच्यामधला पहिला पॉइंट त्यांनी सांगितलं की पसंतीक्रम प्रिफरन्स व्यूहरचना. पसंतीक्रम देण्याची एक व्यूहरचना प्रत्येक शिक्षक उमेदवारांना तयार करायची आहे. आणि ती कशी तयार करायची तर त्यांनी त्याचा नियम सांगितलेला आहे. कमी गुण असताना लोकप्रिय आणि मोठ्या शहरातील शाळा निवडल्यास स्पर्धेत मागे पडू शकतात. त्याऐवजी दुर्गम किंवा ग्रामीण भागातील शाळांना पसंतीक्रमात प्रथम स्थान द्या. हा याच्यामधल्या जे काही प्रिफरन्स देत असताना आपल्या शिक्षक उमेदवारांना
जी व्यूहरचना ठरावी लागते त्याच्यामधला पहिला मुद्दा त्यांनी हा सांगितलाय की गुण कमी आहे ना. मग तुम्हाला गुण जर कमी असतील तर तुम्ही मोठ्या शहरामधल्या शाळांना प्राधान्यक्रम दिल्यापेक्षा ग्रामीण आणि जो काही दुर्मिळ एक दुर्गम भाग असतो त्या दुर्गम भागामधील शाळांचे प्राधान्यक्रम तुम्ही अगोदर द्या. म्हणजे हे काय होतं माहित आहे का, की काही उमेदवार जे आहेत त्यांना जास्त गुण आहेत, मग त्यांना काय वाटतं की मला सिटीमधली शाळा मिळाली, मग ते त्या सिटीमध्ये गुरफटल्या जातात. त्या तेवढ्या चक्रामध्येच ते राहतात आणि बाहेरचे प्राधान्यक्रम देत नाही. मग या संधीचा फायदा कोणाला घ्यायचा आहे, तर आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांचे TAIT चे गुण कमी आहेत त्यांनी या संधीचा फायदा पहिल्या राऊंड मध्येच घ्यायचा आहे. बरेचसे सांगतात की पहिल्या राऊंड मध्ये नाही, आम्ही एवढे यशस्वी टाकून मग दुसऱ्या राऊंड मध्ये बघू. मित्र, एकदा आलेली संधी जर गेली ना, त्या संधीचं जर तुम्ही सोनं केलं नाही तर पुन्हा संधी येत नाही. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणूनच तुम्हाला 11 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी. त्यामुळे घाई करायची नाही आणि जास्त उशीर पण करायचा नाही, पण स्टडी व्यवस्थित आपल्याला करायचं आहे. म्हणून पहिला जो मुद्दा त्यांनी सांगितलाय की कमी गुण असताना लोकप्रिय आणि मोठ्या शहरातील शाळा निवडल्यास स्पर्धेत मागे पडू शकतात तुम्ही डायरेक्ट. म्हणजे तुमची निवडच होत नाही, तुम्ही स्पर्धेमध्ये मागे पडता. पण त्याऐवजी दुर्गम किंवा ग्रामीण भागातील शाळांना तुम्ही जर पसंतीक्रम दिला तर तुमचं म्हणजे पसंतीक्रम आणि प्रथम स्थान तुम्हाला द्यायचं आहे, तर त्यावेळेस तुमची निवड यादीमध्ये येण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात वाढते. हे कमी गुण असणाऱ्या लोकां जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांची एक व्यूहरचना आहे. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की दुसरं तुम्हाला आणखी काय करायचं, रिक्त पदांचे विश्लेषण. आता पवित्र पोर्टलवर जाहिराती आलेल्या आहेत. आपल्याला रात्र रात्र त्या जाहिराती डाउनलोड करायच्या आहेत, त्याच्या प्रिंटआउट काढायच्या आहेत आणि त्या जाहिरातीचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. त्याशिवाय आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे नाहीत. हे पण सगळ्यात महत्वाचं आहे. मग रिक्त पदांचं विश्लेषण कसं करायचं, पवित्र पोर्टलवरील रिक्त जागांचे प्रवर्गानुसार सविस्तर विश्लेषण करा. तुमच्या प्रवर्गासाठी कुठे जास्त जागा आहेत हे ओळखून तिथे प्राधान्यक्रम द्या. हा सगळ्यात महत्वाचा या सिस्टीम मधला मित्र भाग आहे. तो भाग असा आहे की तुम्हाला तुमचा प्रवर्ग पाहायचा आहे, तुमचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेनुसार तुम्हाला प्राधान्यक्रम जे आहेत ते आलेले असतात. तुमच्या प्रवर्गानुसार आलेले आहेत, तुमच्या समांतर आरक्षणानुसार आलेले आहेत, तुमच्या माध्यमानुसार आलेले तुम्हाला प्राधान्यक्रम आहेत. पण आलेल्या प्राधान्यक्रमाच्या रिक्त जागा कुठं जास्त आहेत ते आपल्याचं त्याचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल. आणि ह्या रिक्त जागा शोधायसाठी आपल्याला पवित्र पोर्टलवरून जाहिराती डाउनलोड करावी लागतील. कारण बरेचसे आता प्रशिक्षक उमेदवार आहेत ते मग सर ह्या जागा रिक्त तुम्ही काढल्या ह्या कुठं आहेत, त्या पवित्र पोर्टलवर आहेत. तुम्ही डाउनलोड लॉग इन करा, डाउनलोड सेक्शन मध्ये जा, तिथं तुम्हाला सर्व जागा तिथं दिसतात आणि त्याचा तुम्हाला स्टडी करायचं आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय, एक ठळक अक्षरात त्यांनी दिलेलं आहे, रिक्त पदांचे विश्लेषण तुम्हाला करायचं. आणि ते कसं करायचं, तर पवित्र पोर्टलवरील रिक्त जागांचे प्रवर्गानुसार सविस्तर विश्लेषण करायचं आहे की तुमच्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत आणि कोणत्या भागामध्ये जास्त आहेत, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहेत, कोणता ब्लॉक आहे त्याच्यामध्ये जास्त आहेत, हे सगळं तुम्हाला बघावं लागतं. आणि त्यानंतरच तुम्हाला प्राधान्यक्रम देण्याचा हक्क मिळते मित्र हो. नाही तर मग काहीतरी खेळल्यासारखा प्रकार आहे. म्हणून पवित्र पोर्टलवरील रिक्त जागांचे प्रवर्गानुसार सविस्तर विश्लेषण करा. तुमच्या प्रवर्गासाठी कुठे जास्त जागा आहेत हे ओळखून तिथे प्राधान्यक्रम द्या. प्रवर्ग बघा, तिथं जागा कुठे जास्त आहेत ते तुम्हाला बघावं लागेल आणि तिथंच तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावे लागतील. म्हणजेच तुमच्या सिलेक्शनचं जे काही प्रोबॅबिलिटी आहे, जे निवड यादीमध्ये नाव येण्याचं जे काही शक्यता आहे, ती शक्यता भरपूर वाढते मित्र. आणि मी सुद्धा या अनुभवातून गेलेला आहे. त्यामुळे त्याच्यावरनच आपण हे मुद्दे इथं म्हणजे दिलेले आहेत. माध्यम आणि विषय हा एक याच्यामधला महत्वाचा आहे. ज्या शाळात माध्यमाची किंवा विषयाची पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे तिथं लक्ष केंद्रित करायचंय. माध्यम आणि विषय हा सुद्धा प्राधान्यक्रमामध्ये फार महत्वाचा रोल आहे याचा. आणि याचा रोल काय आहे, तर ज्या शाळा माध्यमाची किंवा विषयाची पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे तिथे लक्ष केंद्रित करा. काही अशा शाळा आहेत त्या दुर्गम भागात आहेत, त्या ग्रामीण भागामध्ये आहे. काही ठिकाणी शासनाने तिथे इंग्रजी माध्यम सुरू केलेलं आहे. मग तुमचं जर इंग्रजी माध्यम असेल
आणि तिथं जर इंग्रजी माध्यमाची जागा जर अवेलेबल असेल तर ज्या TAIT चे गुण ज्या शिक्षक उमेदवारांना जास्त आहेत ते तिथं प्राधान्यक्रम देत नाहीत, कारण ते दुर्गम भागात आहे. अशा ठिकाणी तुम्ही त्या संधीचा फायदा घ्या. तुमचा TAITचा स्कोअर कमी आहे तर तिथं आपल्याला प्राधान्यक्रम अगोदर द्यायचा. तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे, म्हणजे आपल्या निवडीची प्रोबॅबिलिटी वाढणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय, धोरणात्मक लॉक हा एक याच्यामधला सगळ्यात महत्वाचा आहे मित्रांनो. धोरणात्मक लॉक सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार करून पसंतीक्रम लॉक करण्यापूर्वी एकदा नव्हे तर तीनदा तपासणी करा. तांत्रिक चुका टाळणे हीच तुमची पहिली पायरी आहे. हा एक याच्यामधला सगळ्यात या सिस्टीम मधला महत्वाचा भाग आहे. सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार करा, म्हणजे जेवढे तुम्हाला प्राधान्यक्रम आलेले आहेत त्या सर्वांचा तुम्हाला शांत डोक्याने विचार करा. आणि त्याचा विचार केल्यानंतर त्यानंतर मागचे कट ऑफ पाहिल्यानंतर त्यानंतर कुठं आपल्या प्रवर्गाच्या जागा रिक्त आहेत याचा सुद्धा विचार केल्यानंतर त्यानंतर आपल्या TAIT चे गुण जे आहेत या गुणांनुसार आपल्याला कुठं मिळू शकते याचा विचार केल्यानंतरच तुम्हाला पसंतीक्रम लॉक करायचे आहेत. तोपर्यंत ते लॉक करायचे नाहीत, पण टाइम पिरियड मध्ये लॉक करावं लागतं, ही लक्षात घ्या. जास्त उशिरा जर तुम्ही लॉक करायचे प्रयत्न करसाल तर कधी कधी मग आणखी त्या वेबसाईटवर गर्दी होते, मग ती ओपन होत नाही. म्हणून आजच्या दिवस अभ्यास करा, आजच्या रात्र अभ्यास करा आणि उद्यापासून प्राधान्यक्रम देण्यास सुरुवात करावी. आपले शिक्षक जे बंधू भगिनी आहेत त्यांनी धोरणात्मक लॉक सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार करून पसंतीक्रम लॉक करण्यापूर्वी एकदा नव्हे तर तीनदा तपासणी करा. तांत्रिक चुका टाळणे हीच तुमची पहिली पायरी आहे. हाही एक याच्यामधला महत्वाचा भाग आहे. संयम आणि सकारात्मकता. संयम आणि सकारात्मकता हाही एक गुण तुमच्याकडे असायला पाहिजे. कमी गुणावरही योग्य प्राधान्यक्रम मुळे अनेकांना नियुक्ती मिळालेली आहे. त्यामुळे खचून न जाता धोरणात्मक निर्णय घ्या. या अगोदरचा म्हणजे 17 शिक्षक भरती 2017, शिक्षक भरती 2022, आता आहे शिक्षक भरती 2025. तर आपण शिक्षक भरती 2017चा विचार केला, शिक्षक भरती 2022चा विचार केला, तर असं दिसलेलं आहे की कमी गुणावरही योग्य प्राधान्यक्रम दिल्यामुळे अनेकांना नियुक्ती मिळाली आहे. त्यामुळे आपण आपले गुण कमी आहेत याचा विचार आपल्याला आता अजिबात नाही करायचा. आपले गुण कमी आहेत म्हणून आपल्याला खचून नाही जायचं, आपल्याला पॉलिसी ठरवायची. आणि त्या पॉलिसी ठरवत असताना हे जे एस्टिमेटर तुम्हाला मुद्दे देते ना, या मुद्द्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. या मुद्द्याचा विचार करून जर तुम्ही स्टडी केला आणि प्राधान्यक्रम दिले तर निश्चित तुमची जी सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आहे, तुमचं निवड यादीमध्ये जे काही नाव येण्याची शक्यता आहे ते एखाद्या वेळेस एखाद्या उमेदवाराला जास्त गुण असून सुद्धा तो या सिस्टीमच्या बाहेर राहते, तुम्ही सिस्टीमच्या आत येता. आणि म्हणूनच मी हे तुम्हाला अनुभवांती सांगतो, कारण मी या पद्धतीमधनं केलेलं आहे. मी एक कॅन्डिडेट असा असतो त्यावेळेस 111 आपण त्याला म्हणजे नोकरी मिळवून दिलेली आहे, कारण त्याचे मार्क्स बाकीच्यांचे मार्क्स खूप होते, त्याच्या तुलनेत त्याचे फार कमी होते, परंतु त्याला निवड यादीमध्ये आपण स्थान प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून कमी गुणावरही योग्य प्राधान्यक्रम दिल्यामुळे आपले गुण कमी आहेत पण प्राधान्यक्रम आपल्याला योग्य, अभ्यासपूर्वक आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. आपण जर अभ्यास करून जर प्राधान्यक्रम दिले तर अनेकांना असं झालेलं आहे या अगोदर की कमी गुण असून सुद्धा नियुक्ती मिळालेली आहे. त्यामुळे आपल्याला खचून जायचं नाही, आपल्याला एक धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे. आणि हा धोरणात्मक निर्णय कशा बाबतीत घ्यायचा आहे मित्र, तुम्हाला प्राधान्यक्रम देण्याबाबतीत घ्यायचा आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे की आपले गुण जरी कमी असतील तरीही आपण जर धोरणात्मक निर्णय घेतला तर आपल्याला जे काही सिलेक्शनचे चान्स आहेत ते चांगल्या प्रकारे मिळू शकतात. पुढे आपल्याला बघायचं आहे, पुढचा आपला जो मुद्दा आहे याच्यामधला या ड्रॉपडाऊन मधला सेकंड आहे, मध्यम गुण 86 ते 105 समतोल निवड, असं याचं म्हणणं आहे.
जर तुमचे गुण 86 आणि 105 असतील तर मग तुम्ही आता काय करा. तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक पॉलिसी आहे. इथं इथं त्यांनी तुम्हाला काही नियम घालून दिलेले आहेत. या नियमाचं जर तुम्ही पालन केलं तर तुमची जी सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आहे, तुमचं निवड यादीमध्ये नाव कसं येणार आहे, तुमची नोकरी कशी पक्की होईल ते हे सांगते. बघा, मध्यम गुण 86 ते 105 असलेल्या उमेदवारांसाठी सविस्तर रणनीती ठरवायची आहे. मग त्यांची रणनीती काय आहे? संतुलित पसंतीक्रम. म्हणजे त्यांना पसंतीक्रम कसे द्यायचे आहेत? तर संतुलित पसंतीक्रम द्यायचे आहेत. हा त्याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. या संतुलित पसंतीक्रमामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते त्यांनी इथं सविस्तर सांगितलेलं आहे. आपल्या स्कोअरच्या आधारे शहरी शक्य असल्यास, हे बघा, आपल्या स्कोअरच्या आधारे शहरी, हे जर तुम्हाला शक्य आहे, तुम्हाला असं वाटतं की माझे गुण आहेत आणि या गुणांनुसार मला जर शहरी भाग मिळत असेल तर, आणि ग्रामीण अशा दोन्ही क्षेत्राचे मिश्रण करा. केवळ स्वतःच्या जिल्ह्यात न अडकता शेजारील जिल्ह्याचाही विचार करा. हा एक महत्वाचा भाग आहे. बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांचं असं वाटतं की माझे गुण एवढे आहेत तर मला माझ्या तालुक्यात, माझ्या घराच्या जवळ, माझं घरून अपडाऊन झालं पाहिजे आणि मग मला बाहेर जायची फार काही जास्त गरज पडली पाहिजे नाही. असे सगळे विचार करायचे की जे विचार या सिस्टीम मध्ये काहीच काम देत नाहीत. ते स्वार्थी विचार आहेत. आणि जे कोणी स्वार्थी विचारांना प्राधान्यक्रम भरते ना, त्यांचं सिलेक्शन होत नाही मित्र या system. आपल्याला असे विचार करायचे आहे की माझं सिलेक्शन झालं. अशा दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुमची नोकरी पक्की आहे. म्हणून आपल्या स्कोअरच्या आधारे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही क्षेत्राचं मिश्रण करायचं आहे ना. त्याच्यानंतर केवळ स्वतःच्या जिल्ह्यात न अडकता शेजारी जिल्ह्याचाही विचार करायचा आहे. संस्थात्मक निवड हा सुद्धा याच्यामधला एक भाग आहे. मध्यम ज्यांचे गुण असतात त्यांच्यासाठी सांगतोय. संस्थात्मक निवड, मुलाखतीशिवाय डायरेक्ट रिक्रुटमेंट होणाऱ्या जागांना प्रथम प्राधान्य द्या आणि त्यानंतर मुलाखती सह म्हणजे वैध इंटरव्ह्यू असणाऱ्या संस्थांना तुम्हाला प्राधान्यक्रम. बरेचसे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना 70, 75, 60, 65 असे मुलाखती विना आलेले आहेत आणि मुलाखतीसह 700, 800 प्राधान्यक्रम आलेले. त्यामुळे आता इथं मोठी कसरत आहे तुम्हाला निवडायची. मॅक्झिमम तुम्हाला मुलाखती विना 100 निवडता येतात आणि मुलाखतीसह 700 जर आले असतील तर त्याच्यामधले तुम्हाला 50 देता येतात. मग हे 50 देत असताना तुमची तारेवरची कसरत होती. मग त्यासाठी तुम्हाला यांनी सांगितलेलं आहे की अगोदर तुम्ही कोणते प्राधान्य द्या, मुलाखती विना द्या आणि ते झाल्यानंतर तुम्हाला विचारपूर्वक मुलाखतीसह हे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. असं या सिस्टीम मध्ये होत नाही की मी मुलाखती विना अगोदर दिले नंतर मुलाखती सह दिले, मला मुलाखती सहज देईल, मुलाखती विना देणार नाही, असं होत नाही मित्र. TAITच्या स्कोअर नुसार तुमची निवड यादी तयार होते, हे आपण लक्षात घ्या. मागील भरतीचे ट्रेंड्स पाहायचे आपल्याला. जी काही मागली भरती झालेली आहे याच्या अगोदरची 2017, 2022 या भरतीचे ट्रेंड्स तुम्ही बघा आणि त्यानंतर तुमची पॉलिसी तुम्हाला ठरवायची आहे. मागील भरतीतील कट ऑफचे विश्लेषण करून तुमच्या गुणांच्या जवळ असलेल्या कट ऑफच्या संस्था शोधा आणि त्यांना पसंती क्रमात योग्य जागा द्या. या अगोदर जे भरती झालेली आहे त्या भरतीमधले कट ऑफ बरेचसे आहेत. काही युट्यूबवर सापडतील तुम्हाला, काही नेटवर सापडतील, ते बघा आणि त्या कट ऑफला जुळता मिळता तुमचा जर TAITचा स्कोअर असेल तर त्या संस्थांना तुम्ही प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचा भाग या सिस्टीम मधला आहे. म्हणून मागील भरतीतील कट ऑफचे विश्लेषण करून तुमच्या गुणांच्या जवळ असलेल्या कट ऑफच्या संस्था शोधा आणि त्यांना पसंती क्रमात योग्य जागा द्या. हा एक आणखी याच्यामधला. दुसरं प्रशिक्षण आणि तयारी, हा एक याच्यामधला भाग आहे. पुढला मुद्दा प्रशिक्षण आणि तयारी. जर मुलाखतीची निवड झाली तर विषयाची आणि अध्यापन कौशल्याची तयारी आतापासून. समजा तुम्हाला असं वाटतं की आपला गुण कमी आहे, आपल्याला विना मुलाखत निवड यादीमध्ये नाव येण्याची शक्यता फार कमी आहे, तर मग अशा वेळेस आपण काय करायचं की जो आपला विषय आहे त्या विषयाची आपल्याला परिपूर्ण तयारी करायची आहे, मुलाखतीची तयारी करायची आहे, अध्यापन आपल्याला वर्गावर जाऊन पाठ घ्यावा लागणार आहे.
त्या पाठाची सुद्धा आपल्याला तयारी करावी लागणार आहे. आणि आणखी एक याच्यामध्ये शेवटचा मुद्दा आहे, कायदेशीर आणि तांत्रिक बाबी. ह्या कोणत्या आहेत? कायदेशीर आणि तांत्रिक बाबी. मित्र होय, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी मी तुमच्यासोबत चर्चा करतोय ना, ही एक युनिक चर्चा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. या अगोदर अशी चर्चा कोणी तुमच्यासोबत केली नसेल. ही चर्चा मी तुमच्यासोबत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. म्हणून हा व्हिडिओ स्किप करायचा नाही, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि तुमची पॉलिश ठरवा आणि तुमचं निवड यादीमध्ये स्थान तुम्हाला पक्क करायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा. म्हणजे आणखी या बाबतीतले व्हिडिओ आपण टाकणार आहे आज आणि उद्या. म्हणजे तुम्हाला कट ऑफचं नाव पण टाकणार आहे की जिल्हा परिषद, वेगवेगळ्या जिल्हा परिषदचे काय कट ऑफ राहते, तर त्याचा सुद्धा तुम्हाला आज फायदा होईल प्राधान्यक्रम देण्यासाठी. कायदेशीर आणि तांत्रिक बाबी. पोर्टलवरील सर्व माहिती व्यवस्थित करा, कारण मध्यम स्कोर असताना तांत्रिक त्रुटीमुळे निवड रद्द होण्याचा धोका टाळणे गरजेचं. पोर्टलवर जी काही माहिती असेल ती सर्व माहिती तुम्हाला डोळ्यात तेल घालून भरायची आहे. आपला स्कोअर मध्यम आहे म्हणून आपण कुठलीही तांत्रिक त्रुटीमुळे जे काही तांत्रिक त्रुटी आहे त्याच्यामुळे आपली निवड रद्द होणार नाही, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. पुढला आपला जो काही ड्रॉपडाऊन मध्ये प्राधान्यक्रमाची धोरणात्मक निवड करण्यासाठी जो एक भाग दिलेला आहे त्यांनी, तो दिलेला आहे सुरक्षित निवड. ज्यांचे गुण 106+ आहेत अशा शिक्षक उमेदवारांसाठी ग्रीन सिग्नल आलेला आहे, हे लक्षात घ्या. सर्व जी माहिती आहे ती ग्रीन मध्ये आलेली आहे, या अगोदर रेड मध्ये आली होती. रेड मधल्या जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना जास्त काळजी घ्यायची आहे. पुढे आपण बघू याच्यामध्ये उच्च गुण 106+ असलेल्या उमेदवारांसाठी सविस्तर आता मार्गदर्शन इथं केलेलं आहे, ते आपल्याला बघायचं आहे. निवडीचे स्वातंत्र्य. तुमच्याकडे उत्तम स्कोअर असल्याने तुम्ही तुमच्या आवडीच्या संस्था, शहर किंवा जिल्हा निवडू शकता, मात्र निवड करताना काही करू नका. आपले गुण उच्च आहेत म्हणून आपण कुठेही कसेही प्राधान्यक्रम द्यायचे असं सुद्धा व्हायला नको. आपल्याला प्राधान्यक्रम देत असताना घाई करायची नाही मित्र. सुरक्षितता हाही एक याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे. पसंतीक्रम भरताना कमीत कमी 50 ते 100 शाळा निवडा, जेणेकरून तांत्रिक दृष्ट्या तुमची निवड सुरक्षित राहील. आता हे तर प्रश्नच नाही. तुम्हाला तुम्हाला मुलाखतीने 100 आणि मुलाखतीसह 50 प्राधान्यक्रम भरायचे आहेत आणि ते सर्वचे सर्वच आपल्याला भरायचे आहेत. कमी प्राधान्यक्रम आपल्याला भरायचे नाहीत. माहितीची पडताळणी. पोर्टलवर आपल्या शैक्षणिक पात्रतेची आणि इतर सर्व कागदपत्राची माहिती बरोबर असल्याची त्यांना खात्री करायची. हे पोर्टलवर तुम्हाला जाऊन मला ते खात्री करायची आहे, कारण वेळ म्हणजे बरेचदा शिक्षक उमेदवारांसाठी परिपत्रक येतात, ते परिपत्रक आपल्याला नीट वाचायचे आहेत. त्या परिपत्रकानुसार आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवायचे त्याचा सुद्धा विचार करायचा आहे. पुढला मुद्दा आहे स्पष्टता. उच्च गुण असूनही काही उमेदवार चुकीच्या पसंतीक्रमामुळे नियुक्ती गमावतात. त्यामुळे पसंतीक्रम लॉक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला किंवा तुमच्या जवळच्या लोकांचे मत नक्की विचारा. काही एक महत्वाचा, या अगोदर काही शिक्षक उमेदवारांची निवड झालेली आहे, ते शिक्षक पदी रुजू झालेले आहेत, ते तुमच्या गावातले असतील, तुमच्या गावाच्या शेजारचे असतील, तर आवर्जून मित्र हो त्यांचं मार्गदर्शन घ्या. त्यांना विचारा की हे प्राधान्यक्रम कशा प्रकारे आम्ही लॉक केले म्हणजे आमची सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी वाढेल. ते निश्चितच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू. म्हणून उच्च गुण असूनही काही उमेदवार चुकीच्या क्रमामुळे नियुक्ती गमावतात. त्यामुळे पसंतीक्रम लॉक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला किंवा तुमच्या जवळच्या लोकांचे मत नक्की विचारात तुम्हाला घ्यायचंय. पुढील टप्पा, कागदपत्राची मूळ प्रत आणि त्यांचे संच आतापासूनच तयार ठेवा, कारण उच्च स्कोअरमुळे तुमची कागदपत्रे पडताळणीसाठी लवकर बोलावली जाण्याची शक्यता आहे. कारण काय, बिना मुलाखत जर तुमचं समजा सिलेक्शन लिस्ट मध्ये जर नाव आलं, ती तुम्हाला एक प्रकारची ऑर्डर आहे, मग तुमचं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहते. तेवढं केलं की तुम्हाला नियुक्ती मिळते. पुढे आपण ग्रामीण दुर्गम शाळा विशेष रणनीती, हे आता आपल्याला बघायचंय. हा पुढचा आपला भाग आहे, तो आपण इथं घेतोय. बघा, ग्रामीण आणि दुर्गम शाळांसाठी विशेष रणनीती आपण ठरवलेली आहे. ती रणनीती काय आहे त्यावर आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला चर्चा करायची आहे.
संधीचं सोनं करायचंय हा शब्द बरेच वापर. संधीचे सोने. दुर्गम भागात काम करणे ही केवळ नोकरी नसून समाजसेवेची एक संधी आहे. अनेक जण इथे जाण्यास कचरतात, पण इथेच सर्वाधिक रिक्त पदे असतात. बघा हा याच्यामधला एक नियम आहे की दुर्गम भागामध्ये जे शिक्षक उमेदवार ज्यांना चांगले गुण आहेत ते जाण्यासाठी तयार होत नाही. मग या संधीचं सोनं कोणाला करायचं आहे की ज्यांचे गुण कमी आहेत त्यांनी या संधीचं सोनं करावं, असं इथं त्याने स्पष्ट दिलेलं आहे. दुर्गम भागात काम करणे ही केवळ नोकरी नसून समाजसेवेची एक संधी आहे. अनेक जण इथे जाण्यास कचरतात, पण इथे सर्वाधिक रिक्त पदे असतात. पुढे करिअर प्रगती. सरकारी नियमावलीनुसार दुर्गम भागातील सेवा काळ हा पदोन्नती आणि बदलीसाठी अत्यंत महत्वाचा ठरतो आहे. योग्य प्राधान्य. तुमच्या पसंती क्रमात दुर्गम शाळांना सर्वोच्च स्थान दिल्यास निवडीची शक्यता वाढते. जे प्राधान्यक्रम देताना त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वोच्च स्थान जर तुम्ही दुर्गम भागाला दिले ना तर तुमच्या निवडीची जी काही शक्यता आहे ते दुप्पट वाढते मित्र. हा या सिस्टीम मधला एक फार महत्वाचा गाभा आहे, हे लक्षात घ्या. विश्लेषण. दुर्गम भागातील रिक्त जागांचे प्रवर्गानुसार विश्लेषण केल्यास कमी गुणावरही तिथे नियुक्ती मिळणे सहज शक्य आहे. तुमचा टीएआयटीचा स्कोअर तुमचा जर कमी आहे मग अशा वेळेस तुम्ही शहरी भागाकडे लक्ष देऊ नका. तुम्ही दुर्गम भागामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जे रिक्त पद आहेत त्याचं विश्लेषण करा आणि त्याचे प्राधान्यक्रम अगोदर द्या. म्हणजेच आपली जी शिक्षक पदाची नियुक्ती आहे, आपली जी शिक्षक पदाची नोकरी आहे ती आपली पक्की होती. मानसिक तयारी पाहिजे. ग्रामीण भागात राहण्याची आणि कामाची मानसिक तयारी ठेवा, ज्यामुळे तुमचे काम अधिक प्रभावी होईल. आणि आपल्याला जॉब नाही, आपण सध्या रिक्त आहोत, सध्या आपण बेकार आहोत, पण आपल्याला आता संधी मिळते आहे, पण संधी का घेऊ नये. मग ती संधी घेण्याची अगोदरच मानसिक तयारी करून ठेवा आणि ग्रामीण भागात जायची तयारी सुद्धा करून ठेवा. आणि मी बऱ्याचदा म्हणतो एक हिंदीमध्ये म्हण आहे, जहा अपना पेट भरा व अपना गाव. त्या गावात आपलं पोट भरलं ते आपलं गाव. आपल्याला आपल्याला फक्त तिथं आपल्याला जॉब करायचा आहे चांगल्या प्रकारे आणि ते आपलं गाव जाते. तर अशा पद्धतीनं आपण हे पुढची जी रणनीती आहे याच्यामध्ये ती होती ग्रामीण दुर्गम शाळा आणि विशेष त्याच्याविषयीची जी काही रणनीती आहे त्या रणनीतीवर आपण आज इथं चर्चा केलेली आहे. आणि आता एक याच्यामधला शेवटचा मित्र हो भाग आहे तो म्हणजे मुलाखती सह संस्था विशेष संधी. बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांना माझं असं मत आहे की मुलाखती विना प्राधान्यक्रम कमी आलेले आहे आणि मुलाखतीसह प्राधान्यक्रम जास्त आलेले आहेत. मग याचाही आपल्याला आता काय करायचं आहे, याही संधीचा आपल्याला शोध घ्यायचा. मुलाखतीसह इंटरव्ह्यू संस्थांसाठी सविस्तर मार्गदर्शन. व्यक्तिमत्व विकास. लेखी गुणापेक्षा मुलाखतीमध्ये तुमचा आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि विषयावरील पकड, कमांड ओव्हर सब्जेक्ट महत्वाची असते. हेही एक लक्षात. कारण कसं आहे की आपल्याकडे तेवढं स्किल असलं पाहिजे. स्किल नसेल तर आपल्याला नोकरी कशी मिळणार. त्यामुळे ते स्किल तुम्ही आत्मसात करा. म्हणून आपल्याला लेखी गुणांपेक्षा मुलाखतीमध्ये तुमचा आत्मविश्वास. जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी जाता तेव्हा तुमचा आत्मविश्वास काय, तुम्ही कुठल्या आत्मविश्वासानं विश्वासाने प्रश्नाला उत्तर देता ते सुद्धा बघितलं जाते. असं नाही, कारण काय आता बरंचसं याच्यामध्ये बदल झालेला आहे. एकाच 3 प्रमाण आलेलं आहे त्यामुळे संस्था चालकांनाही फार कमी चान्स आहे याच्यामध्ये. त्यांना तुमचे टीएआयटीचे गुण घ्यायचे आहेत, शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेचे गुण घ्यायचे आहेत आणि नंतर त्यांच्यासाठी फक्त 10 गुण आहेत. त्यामुळे त्यांच्या गुणावरच सिलेक्शन आहे. हा जो भ्रम आहे मनातला हा काढून टाका आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करायला पाहिजे, मुलाखतीची तुमच्या विषयाची तयारी करा. एखादा युनिट चांगला प्रिपेअर करून त्याचं घरीच अध्यापन करून पहा, बोर्डवर लिहून बघा, शिकून बघा. जसं आरशात आपण पाहू म्हणजे पाहतो आणि उभं राहतो ऍक्टिव्हिटी करतो तशा ऍक्टिव्हिटी तिथं करा. म्हणजे आपला उत्कृष्ट आपलं अध्यापन कौशल्य तिथं सिद्ध होईल आणि आपल्याला भरभरून मार्क्स मिळतील आणि आपलं सिलेक्शन होणार आहे. संस्थांची निवड. मुलाखतीसाठी संस्था निवडताना त्या संस्थेचे नाव आणि कार्यक्षेत्र यांचा अभ्यास करा. जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी एखादी संस्था निवडता तेव्हा त्या संस्थेचं नाव कुठलं आहे, त्या संस्थेच्या किती शाळा आहेत, त्या संस्थेमध्ये विद्यार्थी आहेत की नाही, त्या विद्यार्थ्याची तिथं कारण वर्कलोड पाहिजे आपल्याला. विद्यार्थी असतील तरच वर्कलोड तयार होईल, अन्यथा वर्कलोड तयार होत
नाही. आणि त्याच्या कार्यक्षेत्राचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मॉक इंटरव्ह्यू, मित्रांसोबत किंवा शिक्षकांसोबत मॉक इंटरव्ह्यूचा सराव करा. जर मित्र असतील तर ते मित्र एका ठिकाणी जमा, जो तुमचा युनिट आहे त्या युनिटवर त्याला प्रश्न विचारायला लावा आणि तुम्ही त्याची उत्तरं द्या. एखाद्या शाळेवर जा, तिथं रिक्वेस्ट करा मुख्याध्यापकांना, म्हणा मला मुलाखतीसह जायचं आहे, अध्यापन कौशल्य सिद्ध करायचं, तर मला 1-2 वेळा लेसन घेऊ द्या. ते मित्र लेसन घ्या. लेसन घेतल्यानंतर मग तुम्ही जर जेव्हा इंटरव्ह्यूला जाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास खूप प्रबळ राहतो आणि तुमचं अध्यापन कौशल्य होते, त्यामुळे तुमची नियुक्ती होते. हा सुद्धा एक याच्यामधला भाग आहे. आभासी सादरीकरण, वर्गामध्ये कसे शिकवायचे याचे छोटे सादरीकरण, डेमो टीचिंग तयार ठेवा. म्हणजे तुम्हाला जो युनिट घ्यायचा आहे, कारण युनिट देत नाही संस्था चालक, आपण सांगायचं की मला माझा हा विषय आहे, याच्यामधलं हे चॅप्टर मला शिकवायचं आहे आणि त्याचं युनिट प्लॅनिंग तयार आहे. त्याला डेमो टीचिंग असं म्हणतोय आपण, ते तयार आपल्याला करायचं आहे आणि ते तयार केल्यानंतरच तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे. सकारात्मकता, मुलाखती दरम्यान शांत आणि नम्र राहा. आपल्याला जेव्हा मुलाखतीमध्ये काही प्रश्न येत नाहीत तर प्रतिप्रश्न विचारला जाते, अशा वेळेस आपल्याला नम्र राहायचं, प्रतिउत्तर द्यायचं नाही, उद्धटपणा करायचा नाही. कारण काय, जर आपण आताच जर असं वागलो तर संस्था चालकांना तुम्हाला 58 वर्ष तुमच्या वयाच्या 58व्या वर्षापर्यंत तुम्हाला त्यांच्या म्हणजे शाळेमध्ये काम करावं लागते. मग ते म्हणतात हा व्यक्ती आताच तसा वागते तर पुढे आपल्याला घेऊन विनाकारण जड होणार आहे. म्हणून अशा वेळेस ते नियुक्ती टाळतात किंवा कमी गुण देतात. हाही एक याच्यामध्ये प्रकार आहे. म्हणून आपल्याला मुलाखती दरम्यान शांत राहायचंय, नम्र राहायचंय, कारण शिक्षक म्हणून तुमच्यातील संयम हीच तुमची खरी परीक्षा. मी बघितलंय बरेचसे शिक्षक उमेदवार भावनेच्या आहारी जाऊन अशा वेगवेगळ्या कॉमेंट्स करतात काही व्हिडिओवर. तुम्ही असं करताय, तुम्ही तसं करताय. ठीक आहे, आपला स्टडी असेल तर आपण एखादा व्हिडिओ टाकावा, काही हरकत नाही, आम्ही आनंदाने पाहू त्याला. पण भावनेच्या आहारी जाऊन कुठलीच गोष्ट शिक्षकी पेशामध्ये केलेली चालत नाही. त्यामुळे शिक्षकी पेशामध्ये जर आपल्या शिक्षक उमेदवारांना यायचं असेल तर त्यांना शांत राहावं लागेल, त्यांना नम्र राहावं लागेल आणि आत्मविश्वासानं प्रत्येक गोष्टीला सामोरे जावं आहे. तर मित्र, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्राधान्यक्रम देत असताना एक धोरण तुम्हाला ठरवायचं. प्राधान्यक्रमाची निवड, ज्याला आपण धोरणात्मक निवड असं म्हणतो, त्या निवडीवर आपण जे आपलं एस्टिमेटर सांगते त्यावर आपण चर्चा केलेली आहे. चर्चा तुमच्या निश्चितच प्राधान्यक्रम देण्याच्या कामाची आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही 1 नाही, 2 नाही, 3 वेळा बघा आणि तुमची पॉलिसी तुम्ही स्वतः ठरवण्यासाठी तुम्हाला बरेचसे मुद्दे या व्हिडिओमध्ये आहेत. ती पॉलिसी ठरवा. काही तुमच्या जवळचे मुद्दे असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये ऍड करा आणि तुम्ही यशाचं शिखर गाठा. एवढाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. तर मी आता या चर्चेला पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट